नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत मटरच्या शेंगापासून आपण बनवणार आहोत ठेचा. कसा बनवायचा, कसा पद्धतीत करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण इथे मटर घेतलेले आहेत थोडेसे, त्यानंतर थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण जास्त घेतलेला आहे, त्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहेत, आपण 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, एक टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर इथे मी तीळ घेतलेले आहे. सर्वात पहिला आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओवरती नवीन असाल, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर सर्वात पहिला आपल्याला इथे तवा जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहे आणि चांगले असे भाजून घ्यायचे आहे. तर हे बघा, आपण तीळ चांगले असे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत शेंगदाणे. शेंगदाणे पण आपल्याला चांगले मस्त भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यांना पण आपण भाजून घेऊया. तर आपले शेंगदाणे जे आहेत ते चांगले भाजून झालेले आहेत. तर आपण यामध्ये काढून घेऊया तिळांमध्ये. छान असे शेंगदाणे भाजलेले आहेत. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तेल. हे बघा, तेल घालायचं आहे आपल्याला. गॅस आहे तो स्लो ठेवायचा आहे. त्यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या अशा, हे बघा, असे 2 भाग करून आपल्याला त्यात घालायचे आहेत. मिरच्या घालून घेऊया तेलामध्ये. मिरच्या घातल्या की थोडंसं असं फ्राय करायचं. मग लगेच लसूण घालायचं आहे आपल्याला. लसूण घातला की आपल्याला यामध्ये घालायचे आहेत मटर. चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा, आपलं लसूण, मिरची आणि वाटाणे जे आहेत मटरच्या शेंगा ते चांगल्या अशा भाजून झालेल्या आहेत. मस्त असं भाजून घ्या आणि थंड झालं की आपल्याला ते काढायचं आहे. तर चला, तर हे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. आता यानंतर आपल्याला घालायचं आहे थोडंसं जिरं घेतलेलं आहे आपण, ते घालूया. त्यानंतर थोडीशी हळदीची पावडर घेतलेली आहे आपण, ती घातली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि ते जे आपण शेंगदाणे घेतले होते आणि तीळ घेतले होते तेही आपण यामध्ये घालूया. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे मिक्सरला आता आपण वाटून घेऊया. तर हे बघा, आपण चांगलं असं मिक्सरच्या भांड्यामध्ये असं वाटून घेतलेलं आहे. आणि आपण कुठल्याही प्रकारचं यामध्ये तेल घातलेलं नाही आहे किंवा आपण यामध्ये पाणीही घातलेलं नाही आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. तर सर्वात पहिला मी यामध्ये तेल घालून घेते. आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे. छान असं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की लगेचच आपल्याला जो टोमॅटो आहे तो यामध्ये घालायचा आहे तेलात. आणि छान असं तेलामध्ये आपण टोमॅटोला फ्राय करून घ्यायचं आहे. तर यावरती आपल्याला 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. टोमॅटो जो आहे तो अजून सॉफ्ट झाला पाहिजे म्हणून आपल्याला यावरती असं झाकण ठेवायचं आहे 2-3 मिनिटं. तर चला, गॅस आपण स्लो करूया. छान असं आपलं टोमॅटो जो आहे तो चांगला, बघा, मस्त असं पाणी सुटलं टोमॅटोला. सगळं आपलं चांगलं शिजलेलं आहे, बघू शकता. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे जे आपण वाटण केलं होतं ते. अजिबात वाटणामध्ये आपल्याला यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाहीये. हे बघा, संपूर्ण असं तव्यामध्ये घालून घ्या.
आणि आता त्याला चांगलं तेलामध्ये आणि टॅमॅटोमध्ये चांगलं असं मिक्स करून घ्या. आता यावरती आपल्याला घालायची आहे कोथिंबीर, जी आपण चांगली अशी चिरून ठेवलेली बारीक, ती यामध्ये घालूया. आणि यालाही आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. हे बघा, आता आपला गॅस आपण बंद करूया. आता ही चटणी जी आहे, वाटाण्याची चटणी जी आहे आपली ठेचा, तो आपला रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करेल. आणि कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे व्हिडिओ 4 ते 5 मिनिटाचेच असतात आणि ही चटणी तुम्ही भातासोबत, त्यानंतर चपाती, भाकरी कशाही सोबत खाऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.